या भाग्य लागतं बुवा, भाग्य. या चांबडी वाढलेल्यांचं काम नाही. ते फक्त काय पैशाचा विचार करणार आणि आम्ही संस्कृती जपवायचा विचार करता बुवा. म्हणून गोमूर होणा खाऊ नये. कारण गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जाय जाय. गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जाय जाय. माशाने मारला दणका ग पाणी तलाला जाय. माशाने मारला दणका ग पाणी तलाला जाय. इंग्रज सरकाराची अक्कल लय मोठी. चांबडी सुटलेल्याची अक्कल लय मोठी. इंग्रज सरकाराची काळ्या कोटवाल्याची अक्कल लय मोठी. त्याने चालविल्या पाण्यावरून बोटी. त्याने चालविल्या पाण्यावरून बोटी. गंगा यमुना दोघ्या पैकी ग पाणी जाय जुई जाय. गंगा यमुना दोघ्या पैकी ग पाणी जाय जुई जाय. गंगा यमुना दोघ्या पैकी ग पाणी जाय जुई जाय. गंगा यमुना दोघ्या पैकी ग पाणी जाय जुई जाय. खरोखर आजची गोष्ट झालेली म्हणजे ना, तिचं नवऱ्याने बायको त्यांचं पटई ना, म्हणजे रोजची भांडणं. तर मी विचारले काय रे दिलप्या, म्हटलं काय तुमचं मिटला काय का? नाही म्हणता मिटण्यासारख्या नाही म्हणता, बहुतेक घसटपोट घेऊचो लागा. घसटपोट मी आधी भेटली, म्हटलं घसटपोट म्हणजे मी म्हटलं घसटपोट झालं मग तुमचं मिटला जवळ जवळ. शा म्हणता बुवा मिटतच नाही, घसटपोटच घेऊचो लागा. म्हणजे काय इटमना, म्हणजे विनोद कसे होतात ते बघा, अशी इटमना झालेली आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊन खूप बिंदासमध्ये जा, काय मला बोलायचं तर बोला बुवा, असो काय विषय नाही. आणि मी तुमका खरोखरच कासारडे भजन रसिकांका सांगतोय, मी जो यो बुवा झाले ना संदीप पुजारी बुवा, तो जवळजवळ मी प्रकाश पारकर बुवांमुळे झालेलो आहे. मी खरोखरच सांगते, कारण त्यांच्या जे बोलण्याची काय पद्धत आहे ती मी नेहमी त्यांचा भजन ऐकत जाय. आणि ते कसे बोलतात, विनोद कसा करतात, ह्या शिकान आज मी 2000चं म्हणजे जवळजवळ टप्पू बुवा गाठून गेले. आणि बुवांका माहिती आहे 5 दिवसात 10 बारी हे केलं गेल्या महिन्यात. 5 दिवसात 10 बारी. बुवानी माका अभिनंदन पण केलं आणि नाव म्हणजे नांदगावात की बुवा खरोखरच, कारण दुपार रात्र आणि हे मग उलटा सांगतं काय टाकून येलो. थंय म्हणतात केक कापताना ते चव वास आहे. अरे सुधाराक द्यावा रे. पुन्हा आठवण करून घेऊन किती आमका बिघडवता सांगा हो पाताडे. मी सुधारते ना बुवा, मग ते का सुधाराक द्यावा ना. यो बुवा सांगता केक कापताना म्हणता वास होतो. आता काय सांगू असं नाही. तुम्ही पैसे पण ते एवढे सपत येले की काय आता जरा कमी होते. संजय नकाशे यांच्याकडून 101 रुपयाची पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. आणि ते म्हणतात टाकून दिलो आणि काहीतरी एक जोक्स मारला नाही त्यांनी. बुवांका मी कंपाऊंडर म्हणून एका दवाखान्यात ठेवलं होतं. म्हटलं चांबडी सुटलेल्या ठेवूया ते दवाखान्यात. आणि सगळे डॉक्टर रजेवर गेले आणि सगळ्यांनी सांगितलं नाही चला आज दवाखाना बंद, संतोष आज तूही रजा घे. पण कानडे बुवांका पहिल्यापासून मोठेपणा, ए चुलानो चंदवा मनान दाखवा असं तुमका सांगला. मका लय वाईट वाटलं. ह्या गाणं मनान दाखवश तेव्हा भारत काय तो रत्न पुरस्कार मिळालो. या खरा समजान म्हणान दाखवूचा नाही तर मी ना उठान मी जीव सुद्धा देईन ते त्या एकाचा. मी तुमका एवढं मानतय हो. ए चुलानो चंदवा ओ. आणि मग तो दवाखाना डॉक्टर बोले बंद ठेवा. नाही हे म्हणतात मी उघडा ठेवणार, मी कंपाऊंडर आहे ना, मी बघतो काय ते, तुम्ही जावा सगळे रजेवर जा. आणि दवाखाना उघडो ठेवला. आता दुकान उघडा म्हटल्यानंतर गिरायक येणार हो.
दवाखाना उघडो म्हटल्यानंतर पेशंट येऊ लागलो. पहिले पेशंट येलो त्याचा ताप येऊ तो कडकडावून, प्रेशर बिशर त्याचं कमी झालं, शुगर जरा कमी झाली. त्याका 2 इंजेक्शन दिला आणि तो गेलो काळ्या जॅकेट वालो. तो पेशंट गेलो. मग तो स्टेजवर येऊन बसलो आणि दुसरं पेशंट येलो. दुसरं पेशंट येलो त्याचा रक्त चेकिंग करूचा होता. या कानडे बुवा माहिती ना आता रक्त चेकिंग कसं करायचं, पण केलं पाहिजे. सामडी सुटलेली आहे म्हणजे केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. गेलो आतल्या खोलीत चाकू घेऊन येलो. तुझं रक्त चेकिंग करूचा ना म्हणता हात कर पुढे. त्याने घाबरतच असो हात पुढे केला आणि भियत त्याचा बॉट हातात घेतला आणि कानडे बुवांनी सारखं बॉट कापून टाकला. आता बॉट कापल्याबरोबर तो बोंबटकला, अरे धावा धावा म्हणता कानडे बुवान माझा बॉट कापला धावा. ह्या सगळं गोंधळ चालू असताना तिसरं पेशंट दिलो. त्यांनी बघला बॉट कापलेला नाही, तो बोंबटाकत लागलो, अरे धावा धावा, अरे धावा धावा. अरे हे म्हणतो तरी मेल्या तू इल्या धावा धावा का, त्याचा बॉट कापला कानडे बुवान म्हणून तो बोंबाट. तू इल्या मेल्या कशात बोंबाट. अरे बोंबतो नाही तर काय करू म्हणता. तो रक्त चेकिंग काढलो तो कानडे बुवान त्याचा बॉट कापला. मी म्हणता लघवी चेकिंग काढले मग माझा काय करीत येऊ. ओके बाई बिन चाललंय सांग. बाई होते हे होते आणि त्या बाईंच्या घरी एकदा कानडे तुम्ही बोललेला मी सगळं परतफेड करून टाक. बाईंच्या आता घरी गेलो आणि त्या गेट जवळ गेले. बुवा झाला वेळ झाला, 1 तास झालो. चल कानडे बुवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट टाळांचो गजेर घेते. पण ह्या चुकीचा तुम्ही बोललेला माका सगळा मी टूक दिलाच नाही. आणि तुम्ही बोला किती ते, पण आता बोललास तर परत कधीतरी भेटशाल तेव्हा शाप सालपाटा काढून टाकेन. आता तुम्ही काय पण बोला, तुम्ही गजेर घेते टाळांचो. ही चावटपणाची गोष्ट नाही. झालो ना वेळ झालो, टायमिंग दिलेलं नाही होतं मंडळान की इतक्या वेळात तुम्ही गजर करा म्हणून. पण तुम्ही सांगित नाही दिलेलो टाइम. काय सांगतील ते माका काय या चावटपणा कोणी नाही. माका टायमिंग नाही सांगलेलो अर्ध्या तासात. अहो लेवलची काय बुवा बोलतास, लेवल होती म्हणून बुवा बोलला होतास तुम्ही माका टाइम. मग असं नाही चालू ह्या हा ठीक आहे बरं ठीक आहे. तुमचा काय तर तुम्ही दोघांनी पाजळा. माझं 1.5 तास झालो. पुढचं अभंग सुद्धा मी कदाचित म्हणायचं नाही. अभंग हे म्हणतील आणि भारूड पारकर बुवा घेतील. मी गजर घेऊन घरी जाईन. कारण 1.5 तास मी जास्त वेळ घेतलो. कारण जेवढा ठरलेला असतं तेवढाच ओघ आहे ना. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. अलीकडे ये मला पलीकडे मी पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे मी पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा.